आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. मुगाई माता मुक्पे आणि त्यांच्या विपक्षात 40-40 सरकार. अनिकेतला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहत आहे. नयनला अगदी स्ट्रायकर एंड वरती. नयनसाठीचा हा बॉल ड्राईव्ह करायचं होतं. बॅटला चेंडू ब्रश झालाय आणि निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. झेल कॅरी करण्याची संधी तिथे निर्माण झालेली यष्टी रक्षकाला, परंतु निर्धाव चेंडू येतोय. नयन सारख्या मोठ्या फलंदाजाला तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्येच बाद करावा लागेल. अगदी चांगली रणनीती पाहतोय शुभम बेलोसेच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने आलाय नयनसाठी. स्लोवर बॉल होता, पुल केलं या बॉलला, चेंडूला भिरकावून दिलाय. आलाय हा चेंडू सीमा रेषा पार. या मॅच मधला पहिला चौकार देऊया संधी डीजे मास्टर. संघांचा जर विचार केला अगदी मजबूत स्थितीमध्ये आहेत. दोन्ही संघ आपली पहिली मॅच जिंकून आलेत. जो संघ ही मॅच जिंकेल तो निश्चितच या शृंखलेमधील सुपर 8 मध्ये जाण्यासाठी प्रबल दावेदार बनेल. हा बॉल पुनश्च एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न चालू होता. पंचांनी ते दंडित केलंय अवांतरच्या स्वरूपात. इथे मिळेल एक धाव. या अवांतर धावेने धाव फलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 5. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहताय, तर एक नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राईट हँडेड बॅट्समन. अतिशय चांगलं कॉम्बिनेशन मुगाई माता मुक्पे संघाकडून. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे झेल कॅरी करण्याचा प्रयत्न आणि झेल सहज घेतली जातीये. झेल अगदी क्षेत्ररक्षकाला सुद्धा समजलं नाही काय घडलंय या बॉलवरती. फटका तर अप्रतिम होता, परंतु त्याला एलिव्हेशन देता आलं नाहीये. झटका क्रमांक 1 इथे बसलाय मुगाई माता मुक्पे संघाला नयन दरेकरच्या मात. अगदी शुभमचा पुढचा बॉल मनोजसाठी. खोलात टाकले या बॉलला. ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जातीये. या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 1-6 या अंकांवरती. धावा इथे बनवाव्या लागतील. जर अगदी 40-40 सरकार या टीमचा विचार केला ना, मागच्या मॅच मध्ये 69 धावा त्यांनी बनवलेल्या. तुम्हाला सुद्धा त्याच प्रकारची फलंदाजी करून अगदी एक हाय टोटल इथे उभारावं लागेल 40-40 सरकार या टीम विरोधामध्ये. पुन्हा एकदा खोलात टाकले या बॉलला, परंतु आता फटका अप्रतिम आहे. कव्हर्स रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स आलाय सीमा रेषा पार. हा दर्जेदार चौकार. मध्ये शुभमचा हा बॉल पुनश्च एकदा खोलात टाकलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. चेंडू चाललाय लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून आलाय हा पुनश्च एकदा दर्जेदार असा चौकार. एका षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा लागल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. अतिशय चांगली
एका षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14. अप्रतिम खेळी राहिली आहे दोन्ही फलंदाजा दरम्यान. अनिकेतने चांगली फटकेबाजी केली आहे आतापर्यंत P1च्या षटकामध्ये. आता स्ट्रायकिंग एंड वरती मनोज असतील. समोर गोलंदाज सज्ज झालाय. रवीला अगदी आपण इथे पाहताय गोलंदाजी मार्क वरती. P2चं दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अगदी जर पाहायला गेलं तर 3 क्षेत्ररक्षक तैनात दिसतील. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा सजवण्यात आल्यात. रवीला अगदी पाहताय गोलंदाजी मार्क वरती. रवीचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय तिथे गलीच्या क्षेत्ररक्षकाकडून. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय तिथे राहुल निगुडकर होते. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जातीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फटका तर चांगला होता, क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं होतं. या एका धावेने 1 बाद 15 अशी धाव संख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती. रवीचा हा बॉल फटका खेचायचा. क्षेत्ररक्षक कोणताच तिथे तैनात नसेल. किती धावा येणार या चेंडूवरती. चेंडू पाहूयात इथून काय डिसिजन असेल. परंतु तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकादरम्यान. या 2 धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 1 बाद 17. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालंय. ज्या प्रकारची गती हवी होती त्या बॉल वरती ती मिळाली नाही, नाहीतर हात सुद्धा चौकारच आला असता. अनिकेतसाठी हा बॉल कट करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा. फलंदाज अनिकेतच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची झाली आहे पुनश्च एकदा सांगता. अनिकेतला आता फटके खेचावे लागतील. मोठी धाव संख्या उभारावी लागेल तुम्हाला 40-40 सरकार या संघाविरोधात. रिव्हर्सचा अटेम्प्ट. फटका अप्रतिम आहे. चेंडू पाहूयात. झेल बादची संधी निर्माण होती. क्षेत्ररक्षकांनी केली आहे चुकी. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा दर्जेदार चौकार. देऊयात संधी डीजे मास्टरला. गेल्या झेल बादची संधी तिथे निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक अगदी तैनात एकदम अचूक पॉइंट जागेवरती तैनात करण्यात आलाय. इथे फटका पुनश्च एकदा अप्रतिम. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. आलाय सीमा रेषा पार पुनश्च एकदा. आणि केचच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. अंकावरती अजूनही या षटकाचा जर विचार केला, एका चेंडूचा खेळ अजूनही इथून बाकी असेल. इथे फटका खेचायचे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. झाली आहे चुकी शुभम कडून. किती धावा मिळणार या चेंडूवरती. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2च धावेंवरती समाधान मानावं लागेल. 1 शॉर्ट रन आहे का? 1 शॉर्ट रन आहे. अशा प्रकारे एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकूण धाव फलकाचा जर विचार केला 26 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात.
साठीचा फुलटॉस बॉल होता, भिरकावण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. ही झेल आता निश्चितच महागडी ठरू शकतीये. एक धाव तत्पूर्वी सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या एका धावेच्या साह्याने विचार केला धाव फलकाचा तर एक बाद 27 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. मोठ्या मोठ्या मॅचेस मध्ये अशा चुक्या होण्या अपेक्षित नसतात तुमच्याकडून. आता झेल इथे ड्रॉप झालाय, म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. आता मनोज या मिळालेल्या जीवनदानाचा कसा उपयोग करतोय येणाऱ्या पुढच्या बॉल्स मध्ये. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहताय अनिकेत साठी सुद्धा सेम आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, त्याचबरोबर कव्हर्स असे 5 क्षेत्ररक्षक आपण पाहताय. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपला, एक क्षेत्ररक्षक फाईन लेगला. इथे फटका खेचायचा होता ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या बाजूने. पंच इथे सांगतायत दिशा भरकटलाय. गोलंदाज अवंतरच्या स्वरूपात मिळाली आहे. एक धाव एक बाद 28 अशी धाव संख्या एकूण धाव फलकावरती. शुभम साठीचा हा बॉल खोलात टाकलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झालाय. झेल साधा सोपा देऊन बसलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फलंदाज झालाय. दुसऱ्या क्रमांकावरती बाद. वैयक्तिक बनवल्यात त्याच्या या इनिंग्स मध्ये अगदी निर्णायक या धावा ठरू शकतायत या संपूर्ण मॅच मध्ये. पाहूयात एकूण जर धाव फलकाचा विचार केला 28 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 4 पाहायला मिळतोय नवनाथ याला. शुभमचा हा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय. क्षेत्ररक्षक चेस करणार का त्या बॉलला? किती धावा मिळणार? चेस तर झालाय. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. मनोजने थांबायला सांगितलंय नवनाथला. या एका धावेच्या साह्याने धाव फलकावरती एकूण धावा आहेत 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही काही चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल शुभम बेलोसे याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये. हा बॉल खोलात टाकलाय. फटका समोर तर खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे आता कोणतीच चुकी करणार नाहीये. झटका क्रमांक 3 इथे बसलाय. मुगाई माता मुक्पे संघाला त्यांच्या कर्णधाराचा मनोज झाला इथे. जी आपल्याला मॅच पाहायला मिळाली निर्वी दिविशा चॅलेंजर्स या 2 संघादरम्यान, जिथे आपल्याला पाहतोय राहुल बद्रिके ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी दिनेशजी कदम यांना विनंती करेन. त्यांनी या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. नवीन बॅटर अगदी आपण पाहता इन ॲट नंबर 5 वरती योगेश याला. योगेश आता फलंदाजीसाठी गेलाय. एकोणतीस धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजून किती धावा बनवल्या जाणार? तिसऱ्या षटकाचा खेळ इथं मार्गस्थ आहे. फटका तर अप्रतिम होता. एक धाव इथे सहज पूर्ण केली गेली आहे. या एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 30 धावा धाव फलकावरती आहेत.
नवनाथसाठीचा हा बॉल लोवर फुलटॉस बॉल होता, लेग ग्लान्स करायचा होता फलंदाजाला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, कोणतीच चुकी तिथे करणार नाहीये. एकच एकच धाव इथे मिळेल, एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल दोन्ही फलंदाजांना. दरम्यान 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या लागली धाव फलकावरती 3 बाद 31. ब्रेक मध्ये देऊयात संधी डीजे मास्टर नरेशला. रिंग्स ब्रेक इथे घेण्यात आलं होतं दोन्ही संघादरम्यान. पुनश्च एकदा मॅचला होतीये सुरुवात. चौथं षटक इथे मार्गस्थ झालंय. गोलंदाज अगदी आपण गोलंदाजी मार्क वरती पाहताय. आकाशला गोलंदाजी मार्क वरती पाहताय. समोर फलंदाज असेल नवनाथ, त्याच्या समोर अगदी आपण फलंदाज पाहताय योगेशला. नवनाथ साठीचा हा बॉल फटका तर अप्रतिम आहे. किती धावा मिळणार या चेंडूवरती? 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने जर विचार केला, एकूण धाव फलकावरती धावा पोहोचल्यात त्या 33. आकाशला गोलंदाजी मार्क वरती पाहत आहे. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. 2 धावा. नवनाथ साठीचा हा बॉल, चेंडू बॅटला ब्रश झालाय. झेलबादची संधी होती. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34. आकाशचा पुढचा बॉल योगेशसाठी हा बॉल होता. पंचांकडे लाईन चेक करण्यासाठी त्याने मार्क सुद्धा केली आहे. योगेशने निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अप्रतिम गोलंदाजी आकाश इथे करताना दिसतोय. चौथं षटक एक अतिशय महत्वपूर्ण षटक राहील या मॅच मध्ये. आकाशचा हा बॉल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडूची आणखी एक सांगता. लगातारचे 2 निर्धाव चेंडू इथे फेकण्यात आले ते आकाश या गोलंदाजाकडून. अप्रतिम गोलंदाजी अगदी इथे पाहता या आकाश या गोलंदाजाकडून. हा फटका अप्रतिम आहे. लेग ग्लान्स केलेला या फटक्यावरती. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, कोणती चुकी तिथे करणार नाहीये. झटका क्रमांक 4 इथे बसलाय मुगाई माता मुक्ते संघाला. देऊयात पुनश्च एकदा संधी डीजे
येईल. अगदी फलंदाज नवीन बॅटर अगदी तिथे गेलाय. वैभव हरीश हरीश फलंदाजी साठी गेलाय. इन ॲट नंबर 6 त्याला पाहत आहे. हा बॉल निश्चितच पंचांचं डिसिजन येणं बाकी असेल. अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळाली गेली आहे. या अवांतर धावेने जर विचार केला 35 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अवांतरच्या स्वरूपात मिळाली आहे एक धाव. मगाची मॅच जर पाहायला गेलं 40 धावांचं लक्ष तिथे ठेवण्यात आलं होतं. सर्वाधिक लो स्कोर तिथे उभारण्यात आलं होतं. ही मॅच सुद्धा त्याच दिशेने चालले की काय असं आता वाटू लागलंय. अजूनही एक षटकाचा खेळ इथून बाकी असेल. आकाशचा हा बॉल फटका पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. अगदी सरळ मारलाय हा फटका साईड स्क्रीनच्या दिशेने. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. 36 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात आणि 4 गडी सुद्धा बाद झालेत. आता येणारे चेंडू असतील 6. किती धावा या स्लॉग ओव्हर मध्ये बनवल्या जाणार या शेवटच्या षटकामध्ये. अगदी जर एंडचा जर विचार केला अगदी रिव्हर एंड कडून ज्या एंड कडून सर्वाधिक धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत या शृंखलेमध्ये. आता किती धावा या षटकामध्ये येणार पाहणं गरजेचं असेल. देऊयात पुनश्च एकदा ब्रेक मध्ये संधी डीजे मास्टर. आता या इनिंग्स मध्ये सुद्धा त्याला मोठी फटकेबाजी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जाणार. सोमनाथला गोलंदाजी मार्क वरती पाहत आहे. सर्वाधिक महत्वाचं षटक घेऊन रवाना झालाय. समोर हरेश असेल. हरेशसाठी हा ट्रॅकर बॉल होता. पंच निश्चितच इथे दंडित करतील. अवांतरच्या स्वरूपात मिळाली आहे एक धाव. अवांतर धावेने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या 4 बाद 37. हरेशला कमबॅक करावा लागेल. हरेशला फटकेबाजी करावी लागेल. स्वतःच्या संघाला कमबॅक मिळवून द्यावं लागेल. सोमनाथचा हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केले. या बॉलला क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. झेल कॅरी करण्याचा प्रयत्न तिथे झाला होता. अगदी स्ट्रेट या फटक्याला केलेलं डेंजर एंड कडे थ्रो झालेला कलेक्शन बरोबर झाला असतं तर फलंदाज सुद्धा बाद होऊ शकला असता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने एकूण धाव फलकाचा जर विचार केला 38 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. नवनाथ तिसऱ्या ओव्हर मध्ये फलंदाजीसाठी आला होता. आता फटकेबाजी करावी लागेल. सोमनाथचा हा बॉल फटका खेचायचा होता. लोवर फुलटॉस बॉल होता. आकाश चेंडू खाली जज करतोय. क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. 2 धावा तत्पूर्वी सहज पूर्ण केल्या गेल्यात. फंबल पाहायला मिळाले क्षेत्ररक्षका दरम्यान. 2 धावेने एकूण धाव फलकाचा जर विचार केला 40 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही काही चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. किती धावा बनवल्या जाणार या स्लॉग ओव्हर मध्ये. 40 ते 45 धावा इथे एक सन्मानजनक स्कोर राहू शकते. इथे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. ड्राईव्ह करायचं होतं. डेंजर एंडला थ्रो चुकीच्या जागेवरती थ्रो करण्यात आलाय आकाशच्या माध्यमातून. सर्व क्षेत्ररक्षक त्याला तेच सांगतायत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर थ्रो झाला असा रनआउटची संधी निर्माण झाली असती. एक धाव इथे सहज पूर्ण गेली आहे. या एका धावेने 4 बाद 41 धाव संख्या एकूण धाव फलकावरती. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटला ब्रश झालाय चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एकूण धाव फलकाचा जर विचार केला 42 धावा धाव फलकावरती. फटकेबाजी करावी लागेल. अजूनही काही चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. सोमनाथने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे.
नवनाथ साठीचा हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलंय. एक धाव सहज पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या साह्याने 43 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. या आधीच्या मॅच मध्ये मुगाई माता मुक्पे संघाने 44 धावा बनवलेल्या आणि 45 रन्स त्यांनी डिफेंड सुद्धा केलेल्या. त्याच स्थितीमध्ये पुन्हा एकदा मुगाई माता मुक्पे संघ जाताना दिसतोय. सोमनाथचा हा बॉल सरसावून मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. षटक क्रमांक 5 इथे समाप्त झालाय. दोन 2025 पर्व 7व्यामध्ये आपण जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, येथील मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत करूया. दरम्यान आपण पाहताय मुगाई माता मुक्पे आणि त्यांच्या विपक्षामध्ये 40-40 सरकार ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला होता. या ठिकाणी आपण पाहताय मुगाई माता मुक्पे टीमनं बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय होता. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना त्यांनी धावा उभारल्यात त्या तब्बल 43 आणि टार्गेट ठेवलंय 40-40 सरकार या टीम्स अगेन 44 या धावसंख्येचं. फार चांगली मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय दोन्ही टीम फार चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र विजयासाठी इथून मात्र चुरस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 44चा टार्गेट आहे. त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये अगदी 45 धावा देखील मुगाई माता मुक्पेनं डिफेन्स केल्या होता आणि तसंच टार्गेट आता 40-40 सरकारच्या देखील अगेन्स्ट त्यांनी उभारलंय. या धावा डिफेन्स होतील का हे देखील पाहिलं जाईल. सलामीची जोड साखली 40-40 सरकारची आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. शुभम बेलोसे आणि त्याच्या साथीनं संदीप मेंगाल ही सलामीची जोड साखली आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं गेली 6 वर्ष यशस्वी स्पर्धा वासरेखोंडा विभाग प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये पदार्पण केलंय. ही स्पर्धेचं थेट प्रक्षेपण स्टार टेनिस वर्ल्ड.in च्या माध्यमातून केलं जात आहे. टिंकू लोबी आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्यानंतर आमचे तिन्ही ऑफिशियल खऱ्या अर्थानं त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका या स्पर्धेमध्ये राहिली आहे. अमितजी गागडे, त्यानंतर श्यामदास कराळे आणि संजू गुमाने सर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कव्हर करतायत. त्यानंतर आमचे साथी स्कोरर सुधीर ढोले त्यांची आम्हाला साथ लाभली आहे. टेक्निकल रूम मध्ये आपण पाहताय ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला अक्षय पाशीलकर या ठिकाणी पाहायला मिळतात.
दरम्यान जाऊया मॅच कडे. P1चं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय मुगाई माता मुक्पे संघाकडून. संदीप P1चं पहिलं षटक. पहिला फुलटॉस ऑन साइडला, त्या ठिकाणी वैभव शेवाले तो चुकी करणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती पहिली बिग विकेट संदीप मेघाळ इथून माघारी. प्राइज झालंय मुगाई माता टीम साठी. संघाचे पुरस्कर्ते दिनेश कदम यांच्याकडनं. ही मॅच जर का मुगाई माता टीमने जिंकली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. दरम्यान पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. जबरदस्त गोलंदाजी अटॅक. फुलटॉस चेंडू होता, वेगवान होता, त्याच्यावरती प्रत्युत्तर करत असताना आधी लॉंग ऑनला त्या ठिकाणी झेल टिपलं वैभव शेवालेनं. फिल्डिंगचा स्टँडर्ड सातत्यानं वैभव शेवालेचा आपण पाहतोय. मुगाई माता टीमला बिलॉंग करतो. फार चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्याच्या हातामध्ये अगदी सोपा झेल देऊन बसला. फलंदाज बाद झाला. 0 या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. इनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. डावकुरे हाताचा आपण पाहतोय रवी फुलावरे मैदानामध्ये दाखल झालाय. हार्ड हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वासरेखोंडा विभागामधील तो ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडवरती शुभम बेलोसे टीमचा कर्णधार. 40-40 सरकार. चला टाइमपास होतोय. विदाऊट टाइमपास मॅच स्टार्ट करायची. 25 मिनिटांचा अवधी आपल्याकडे 5 षटकांसाठी. सन्माननीय रामभाऊ शेळके या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक जबरदस्त वेगवान पद्धतीचा चेंडू. वेस्टर्नच्या मागे बघा अगदी वेस्टर्नला चिटकून नयन दरेकर आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आणि तो अनुभव घेऊन मैदानामध्ये अगदी वेस्टर्नच्या चिटकून उभे राहिलेत. जबरदस्त एसटी रक्षण. ऑन साइडला फटका सजवलाय. वेकंड एरिया आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. जाईल चेंडू एक टप्प्या की लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. रवी फुलवरेचा वार मिळतोय चौकार. आल्या 4 धावा. डीजे बसेल तो रवी फुलावरे कसला. विस्फोटक आणि घातक म्हणून ओळखला जातो या विभागामध्ये. त्याच्या बॅट मधून हा चौकार आलाय नवनाथच्या विरोधामध्ये. ज्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकले त्याच्यामध्ये एक विकेट आली आहे. एक निर्धाव देखील आलाय. त्यानंतर आक्रमण पाहायला मिळालं. 4 धावा धावफलकामध्ये. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघालाय चेंडू. डॉट बॉलची सातत्यानं इथे सांगता करत असताना नवनाथ P1च्या पहिल्या षटकामध्ये. ज्या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर मोठे फटके येतात कारण की 38 षटकाचं रिस्ट्रिक्शन आहे. अशा पद्धतीमध्ये अगदी 2च क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत असतात. त्याचा फायदा उचलणं देखील गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. बिग 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 षटकार. कट केलाय. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना अगदी पाठीमागे चाललाय चेंडू लॉंग स्टॉपला. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग रिले फिल्डिंग होत असताना अगदी एकाने चेंडू स्टॉप केला, दुसऱ्याने उचलून फेकी केली. तोपर्यंत इथून कंप्लीट होत आहेत त्या 2 धावा. सेफ आहे त्या ठिकाणी.
2 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले. 12 पाठलाग करायचे. तो चौकार आहे का? पंच चौकार आहे. रेफर केलं जाते तिसऱ्या पंचांकडे. चेक केलं जाईल हा चौकार आहे की सेफ केला. चाळीस सरकार हा संघ जर का विजयी झाला तर आमचे सन्माननीय बाबेजी देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दोन्हीकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रामभाऊ शेलके यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चौकार आहे. 4 धावा. प्रयत्न अफाट केले होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना. कमालीचे प्रयत्न पाहायला मिळाले. एफर्ट चांगले होते परंतु अगदी त्यांना बीट करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकार आलाय. चौकार निश्चित धावसंख्या जर इथून पाहायला गेलं तर 10 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतील. सुधीर ढोले 14 धावा धावफलकावरती. एक बाद 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक प्रगतीपथावरती. अनिकेत पाटील मान फ्रॉम खांडपे याच गावचा सितारा. पहिला चेंडू वेगवान तेज सर्रार पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. नयन दरेकर पाठीमागे अप्रतिम यष्टीरक्षण करत असताना आपल्याकडे असलेला अनुभव मैदानामध्ये शेअर करत असताना आपल्याला नयन दरेकर पाहायला मिळतोय. थोडेसे पाठीमागनं टिप्स देखील देण्यात येतात गोलंदाजाला. अनिकेत पाटील अगदी छोटा पॅक बडा धमाका. या मैदानाचा भरपूर सारा अभ्यास असलेला हा गोलंदाज कमी गतीने टाकला होता. पीक केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एफर्ट्स कमालीचे पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पोहोचलाय. फेकी देखील चांगली होती. गॅदर झाला असता चेंडू हातामध्ये ना तर कदाचित इथून रवीला देखील परतावं लागलं असतं. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक आपण पाहताय. 16 धाबा धावफलकावरती. फार चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. स्टार टेनिस world.in माध्यमातून टिंकू लोभी यांची मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. आणखीन एक चांगला चेंडू. फुला लेनचा चेंडू. उत्तर नाहीये. शुभम अगदी बॅट ड्रिल करून दाखवतोय. मला फटका अशा प्रकारचा खेचायचा होता परंतु चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. अनिकेत पाटील याच तर चेंडूसाठी ओळख आहे या गोलंदाजाची. छोटा पॅक बडा धमाका. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत असताना 44 धावसंख्येचा आम्हाला बचाव करायचा आहे आणि ते बचाव करत असताना अनिकेत पाटील कमी गतीनं बॅक ऑफ दी हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिश्रण केलं गोलंदाजामध्ये. अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्ती. आत्मविश्वास कमी. पंच सांगतायत नॉट आउट. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला अगदी रवी फुलावरे आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंड वरती होता. शुभम बेलोसे स्ट्रायकिंग एंड वरती आला. त्याच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने साकारली आहे. आतापर्यंत त्याने चेंडू फेकले 4 धाबा खर्च केल्या त्या 3. जबरदस्त गोलंदाजी. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय 40-40 सरकार आणि त्यांच्या विपक्षामध्ये मुगाई माता मुकपे. जबरदस्त मॅच. विजय हवाय दोन्ही टीमला. त्यासाठी संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. बराचसा वेळ घेतला जातोय. मुगाई माता मुकपे टीम कट करायचं. हलक्या हाताने कट करायचं होतं. समोर अगदी मोठी गॅप आहे तिथे हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अनिकेत पाटीलने टीम साठी कमबॅक केलाय. अगदी टीमचा कॅप्टन आपण पाहतोय मनोज कदमनं त्याच्यावरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. P2चं दुसरं षटक आहे आणि त्या जबाबदारीला हा अगदी खरा उतरलाय. जबरदस्त गोलंदाजी. ऑन साईडला हा फटका अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे वैभव. त्यानं मात्र चांगली फिल्डिंग केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंड झोन कडे नयन दरेकरनं चुकी केली आहे. चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं. सहजरित्या सापडला होता रवी फुलावरे परंतु पोचला जाईल. 2 धावा कंप्लीट. स्वतःवरती नाराज आहे. काय केलंय मी मैदानामध्ये. हॅलो अरे सोन्या बोलतोय. बोल.
चांगले क्रिकेट, चांगले क्रिकेट. काय क्रिकेट खेळलं जाते मैदानामध्ये. कॉलिंग केली होती. धावा धावफलकावरती आपण पाहताय 19 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 5. कमबॅक केलं अनिकेत पाटीलनं. या खेळपट्टीचा त्याला भरपूर सारा अभ्यास आहे आणि त्याच्यावरती त्यांनी अगदी जो पेपर दिला होता त्यानं तो सोडवलाय. जबरदस्त गोलंदाजी. अगदी रवी फुलवडे सारखा फलंदाज सेट आहे, त्याच्या विरोधामध्ये अप्रतिम गोलंदाजी साकारली. 2 षटकांमध्ये धावा आल्यात 19. दरम्यान माझ्यासाठी देखील समालोचनासाठी देखील कॅश प्राइज आलाय. आमचे अभिजितजी बेलोसे, प्रदीपजी लाड आणि भूषण बेलोसे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. धन्यवाद साहेब, तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. फुलालेंचा चेंडू अगदी ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू डिलिव्हर्ड झालाय. तोपर्यंत मिळतील इथून फक्त 1 धाव. थोडासा संयम दाखवला जातोय कॅप्टन कडून. शुभम बेलोसे या टीमला लीड करतोय. लीड करत असताना चांगली भूमिका त्याची राहिली आहे. रवीच्या बॅटमधून धाबा येतात, त्याला स्ट्राईक वरती आणणं खऱ्या अर्थानं फार महत्वाचं आहे आणि तेच त्याने केलंय. रवीला स्ट्राईक वरती आणलंय. संघाची धावसंख्या इथून पाहायला गेलो तर 20. अर्धा पल्ला इथून मात्र कंप्लीट झालाय. 44चा पाठलाग करत असताना 20 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज नवनाथ जास्त वेळ घेतला जातोय मनोज कदम आपल्याकडून. आउटसाइड डी ऑफ स्टंप, थोडा बाहेरून जाणारा चेंडू. अंपायर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. अव्वंतरची 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक आता जाऊन पोहोचतं 21 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. 44चा पाठलाग करत असताना 40-40 सरकारच्या जबरदस्त मॅच. आणखीन एक जबरदस्त चेंडू. जोर का अपील केली जाते. 11च्या 11 खेळाडू अपील केले जातात. हा अपील तंत्राचा वापर, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. ज्या पद्धतीनं फलंदाज बॅटिंग करतायत त्यांना आता थोडंसं थांबवायचं आहे आणि त्याच्यावरती दबाव प्रस्थापित करत असताना अगदी 11च्या 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतात. आता नवनाथने देखील चांगली गोलंदाजी करायचा निर्धार केलाय. नवनाथने रवीच्या विरोधामध्ये देखील डॉट बॉल फेकलाय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे, त्याच्या विरोधामध्ये चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय राऊंड विकेटनं. अँगल क्रिएट करत असताना हा देखील व्हाईट बॉल थोडासा बाहेर निघून चाललाय. थोडासा अँगल क्रिएट करायचा, व्हेरिएशन आणायचे गोलंदाजीमध्ये. अगदी आपण पाहतोय लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू डिलिव्हर्ड करायचे, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं अपयश होतं त्याला. आणि इथून जर पाहायला गेलो तर सातत्यानं व्हाईट बॉल त्याच्याकडनं फेकले जातात. धावा धावफलकामध्ये वाढल्या जात आहेत. धावा धावफलकामध्ये आपण पाहताय 22 धावा. या संपूर्ण स्पर्धेला आपण पाहताय समालोचन करत असताना शिवम लोभी यांनी लीड केलंय. जबरदस्त समालोचन आपल्याला या वासरेखोंडा विभागामधून पाहायला मिळतंय. त्यानंतर त्यांना साथ लाभली आहे ते आमचे पलसदरी गावचे समालोचक आदित्य सुर्वे. फार चांगलं समालोचन आपण गेले 2 दिवस त्यांचं देखील ऐकतोय. तेवीस धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना ऑन साइडला हा फटका शुभम बेलोसेच्या बॅट मधून व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. अगदी आपण पाहतोय मिड विकेट मध्ये चेंडू त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळतीये. 24 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना नवनाथचं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या खात्यातील दुसरं स्पेल घेऊन आलाय आणि आता या तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक केलंय त्यांनी देखील. पहिल्या षटकामध्ये जरूर मोठ्या फटक्यांचा मार खाल्ला, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिली आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न, त्याला चॉप करत असताना एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती. इथून पाहायला गेले तर 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
ऑन साईडला गुडघे टेकून फटका सजवलाय जरूर, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याने पकडलाय झेल. हा आणखीन एक विकेट आली आहे. शुभम बेलोसे टीमचा कॅप्टन इथून मात्र परततोय. करत असताना फोटे सरकारनं 2 शुभम बाद झाला, संदीप देखील बाद झालाय. सलामीची जोड साखळी माघारी आली. आता रवी आणि त्याच्या साथीनं गणेश वाघमारे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. इथून जर पाहायला गेलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये इथून बनवायचे आहेत. 12 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 12 चेंडू इथून शिल्लक आहेत आणि 19 धावा इथून बनवायचे आहेत. चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रतीक. 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटवल्यानंतर प्रतीकला आणलाय गोलंदाजीसाठी. आपण त्याला पाहताय. हाकूल टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती हामर करत असताना फाईन केलेत. चाललाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. रवी फुलावरेच्या बाट मधून येतोय. हा आणखीन एक दर्जेदार चौकार. मध्ये प्रतीकनं धावा खर्च केल्या. त्या 7 एकंदरीत संघाची धावसंख्या 32 पाठलाग करायचं. 44 धावसंख्येचा 12 चेंडू आणि 19 धावसंख्येचं समीकरण होतं. आता इथून मात्र 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 12. 10 चेंडू 12ची गरज आहे. गणेश वाघमारे ऑन साईडला. हा फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये, मिडल झाला नाहीये. ऑन साईडला आलाय. वैभव शेवाले चेंडू खाली आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जाणार नाही कारण वैभव शेवालेचा रॉकेट थ्रो आहे. फिल्डिंग मध्ये वैभव शेवाले स्टँडर्ड आहे. एक धाव आली आहे. एका धाबेने धावफलक जाऊन पोहोचले. आपण पाहताय 33 धावा धावफलकावरती. 11 वैभवने जर का अपील केली जाते पंच सांगतायत लेग स्टंप मिस करताय.
डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. पुनश्च कमबॅक गोलंदाजाचं प्रतीकचं. वैभव शेवालीच्या ड्राईव्ह जर का लगावत कॅच झेल जर का पकडला वैभव शेवालेनं तर त्याच्यासाठी मॉन्टी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आता ड्राईव्ह मारून वैभव शेवालेला झेल पकडावाच लागेल. आणि नितीन डोले अन्वित 11चे पुरस्कर्ते यांच्याकडनं देखील 500. थांबवलं स्वतःला, चुकी करायची नाहीये मैदानामध्ये. ही मॅच खऱ्या अर्थानं फार महत्वाची आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कोणतीही जोखीम आता उचलायची नाहीये. हाच दोन्ही संघांचा आता इथून आपण पाहताय निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. चुकी करायची नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला स्लॅश करत असताना शॉट थर्डमॅनला चुकी घडली आहे. जाईल चेंडू थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडं. हा आणखीन एक चौकार रवीच्या पाठमधून. तो 6 धाब्यांची इथून गरज आहे 40-40 सरकार या संघाला या सामन्यामध्ये विजवण्यासाठी. फार चांगली मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत आले. मागची मॅच अगदी आपण पाहतोय आमचे साथी समालोचक आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतायत सागर भोईर की मागची मॅच मुगाई माता मुक्पेनं 45 धावा डिफेन्स केल्या होत्या. आता तशीच मॅच पुनश्च एकदा मैदानामध्ये पाहायला मिळते. 44चा बचाव करायचा होता. अगदी 6 चेंडू आणि 6 धावसंख्येपर्यंत मॅच येऊन टेपली आहे. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. मुगाई माता मुक्पे त्यांच्या विपक्षामध्ये 40-40 सरकार अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला टाइम करू नका, लगेच फिल्डिंग सजवून घ्या. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. रवी फुलवरे जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय. स्टँडर्ड दाखवत असताना खऱ्या अर्थाने त्याच्यावरती जबाबदारी आहे. अगदी आपल्या साथीदारांना लवकर साथ सोडले आणि मला इथून मात्र ही मॅच जिंकवायची आहे. तो मात्र अगदी मैदानामध्ये तटस्थ उभा आहे, अगदी भिंत बनून उभा आहे. जबरदस्त इनिंग तो डेव्हलप करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके देखील येत आहेत. सिंगल डबलला देखील प्राधान्य त्याच्या माध्यमातून दिलं जात आहे. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातं. एक सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं, चांगलं क्रिकेट कशा रीतीने खेळलं जातं हे तो मैदानामध्ये दाखवत असताना 6 चेंडू 6ची गरज. कट करायचा होता वेगवान पद्धतीचा चेंडू. इथून आपण पाहतोय निघून जातोय यष्टीरक्षकाकडे. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर वाढलं जाईल. जेवढे तुम्ही निर्धाव चेंडू खेळून काढाल तेवढं तुमच्यावरचं प्रेशर अगदी हाय होईल. इथून आता हे समीकरण उरलंय 5 चेंडू 6चं. धाव फलकावरती 38. शेवटचं षटक घेऊन आलाय निर्णायक षटक प्रतीक जाधव. 5 चेंडू 6ची इथून देखील गरज आहे. अगदी हेलिकॉप्टर उडवायचा होता. मिनी हेलिकॉप्टर ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आलाय नवनाथ. त्यानं दिले फक्त एक धाव. एका धावेने धाव फलक आता जाऊन पोहोचतोय 39. मुगाई माता मुक्पेचे पुरस्कर्ते आपण पाहताय दिनेशजी कदम यांच्याकडनं कॅश प्राइज झालंय. प्रतीक जाधवनी जर का ही मॅच जिंकवली ना तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिनेश कदम यांच्याकडून. गणेश वाघमारे नेवाली गावला बिलॉंग करतोय. हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु आता 4 चेंडू 5ची गरज आहे. चांगला फटका ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाईल का? हो यस. 2 धावा कंप्लीट झाल्यात. चित्याच्या चपलाईनं हरणाच्या गतीनं 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रन इन बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळतीये. धावा हव्यात. धावेंसाठी धाव मैदानामध्ये दोन्हीही फलंदाज करत असताना पाहायला मिळतात. आता धाव फलक जाऊन पोहोचले आपण पाहताय 41. येणारे चेंडू शिल्लक आहे 3. बनवायचे 3 धावा. हे इक्वेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
कॅल्क्युलेट क्रिकेट, कॅल्क्युलेशन करून आता तुम्हाला मैदानामध्ये क्रिकेट खेळायचं आहे. शांत गतीनं अगदी डोकं थंड ठेवून इथून तुम्हाला क्रिकेट मैदानामध्ये खेळायचं आहे. 3 धावा पाहिजेत, 3 चेंडू बाकी आहेत. प्रतीक जाधव गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त षटक आतापर्यंत त्यांनी हाताळलंय. चांगली गोलंदाजी साकारत असताना प्रतीक जाधव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेकी कदाचित चुकीच्या एंडला झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी झाली असती तर गणेश वाघमारे कदाचित मागे राहिला असता, परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 चेंडू 1 धाबेची गरज, 2 चेंडू 1 धाबेची गरज. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, या स्पर्धेचा नियम आहे. जबरदस्त मॅच. नेहा 11 टीमचे पुरस्कर्ते आमचे देवा चव्हाण या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. 2 चेंडू 1 धाबेची गरज. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7व. देखणं दिमागदार आणि दर्जेदार असं आयोजन सातत्यानं वासरेकोंडा विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे. पुनश्च एकदा 7व्या पर्वामध्ये आपल्या समूहामध्ये जोडले जात आहेत. 1-2 चेंडू 1 धाबेची गरज. अटॅकिंग फिल्डिंग मैदानामध्ये सजवली जाते टीमच्या कॅप्टन मनोज कदम कडून. फुलटॉस बॉल कट केला आहे, यष्टीरक्षकाला चेंडू भेटला नाहीये, तोपर्यंत मिळाले 1 धाव आणि इथे विजयी झालाय 40-40 सरकार हा संघ. जबरदस्त इनिंग साकारली. रवी फुलावरे या फलंदाजानं शेवटपर्यंत मैदानावरती थांबला आणि अखेर आपल्या संघाला त्याने विजय केला. परंतु गणेश वाघमारेला इथून विश्रांत जमणार नाही, कारण की शेवटचे 3 चेंडू ज्या पद्धतीनं तो खेळलाय, जबरदस्त इनिंग. मॅच जिंकली 40